तर आपण केमिकल इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट पाहत आहोत. तर आजचा जो आपला टॉपिक आहे, आता या चॅप्टरला आज थोडं डीप मध्ये आपण समजू. काल आपण याचे बेसिक्स पाहिले, चार्जेस काय असतात ते आपण पाहिलं. ठीक आहे. आता केमिकल इफेक्ट्स मध्ये आपला जो सगळ्यात पहिला कॉन्सेप्ट आहे, दॅट इज टाइप्स ऑफ चार्ज्ड बॉडीज. जेव्हा आपण चार्ज बॉडीज बद्दल बोलतो, तेव्हा आपण काय पाहिलेलं आहे की कोणत्याही सबस्टन्सला आपण ज्यावेळेस बनवतो, एनी सबस्टन्स is made up of atoms. Atoms are the smallest particles, smallest of the smallest. ठीक आहे, अशी त्याची डेफिनेशन केलेली आहे. तुम्ही नेक्स्ट इयर मध्ये पहिल्यांदा ॲटॉमिक स्ट्रक्चरला शिकाल हिस्ट्री, की ॲटम ची डेव्हलपमेंट कशी झाली, कोणकोणत्या त्याच्याशी रिलेटेड थेरी झाल्या. त्यामध्ये मग महर्षी कनाद यांची पहिली थेरी आहे. मग त्यानंतर फर्स्ट ॲटॉमिक थेरी इन मॉडर्न एज ती आली मग जॉन डाल्टन. त्यानंतर जे जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉन्स डिस्कवर केले. मग तिथून वेगवेगळ्या थेरीज येत गेल्या. रदरफोर्ड मॉडेल आलं, नील्स बोअर मॉडेल आलं, हेनरी चॅडविकचं मॉडेल आलं, आणि या सगळ्यांनी मिळून ॲटमची डेव्हलपमेंट केलेली आहे. पण in the time of Maharishi Kanad and John Dalton, it was believed that atom is the smallest particle of any matter which cannot be subdivided further. म्हणजे आपण इतका तो स्मॉलेस्ट पार्टिकल असतो की आपण त्याला ह्याच्या पुढे अजून डिवाइड नाही करू शकत. हे जॉन डाल्टनच्या टाइमचं स्टेटमेंट होतं. इट वॉज ऑफ नियरली तो कालावधी होता 1800 समथिंग, 1862च्या आसपास. म्हणजे आता त्याला मोर दॅन म्हणजे नियरली 200 इयर्स होत आहेत. तर ही खूप जुनी गोष्ट होती. पण नाव डेज वी आर डीलिंग विथ मॉडर्न फिजिक्स, that is also known as quantum physics. So in quantum physics, we know very better that atoms can be subdivided into so many particles, and we deal with electrons, protons and neutrons currently. But scientists also believe that in any atom there may be more than 200 subatomic particles. आपण तर 3 बद्दलच स्टडी करतोय, पण अजून त्याच्यावर रिसर्च सुरू आहे. पण आपल्या कामाचे आपण हे 3 मानतो. सपोज दिस इज स्ट्रक्चर ऑफ ॲटम, आणि क्वांटम फिजिक्स मध्ये जेव्हा याचं मॉडेलिंग केलं गेलं तेव्हा आपण ह्याचा शेप स्पेरिकल मानलेला आहे. ते इथं स्पेरिकल आहे. लेट्स से दिस इज अ स्पियर. आणि मग आपण असं समजू, दिस इज इट्स न्यूक्लियस. In nucleus, we know that there are all positive charges which are protons, and here are electrons which have negative charge, and they revolve around the nucleus. This is nucleus. This is nucleus. Nucleus कशाला म्हटलेला आहे? The part of the atom where the entire mass of the atom is supposed to be concentrated. याचं जेवढं मास आहे हे सगळं इथं आहे असं आपण मानतो. हे तुम्ही पुढे चालून फिजिक्स मध्ये सेंटर ऑफ मास हा कॉन्सेप्ट शिकाल, तेव्हा तुम्हाला कळेल सेंटर ऑफ मास काय असते. सेंटर ऑफ मास मी तुम्हाला एक बेटर एक्झाम्पल मागे दिलं होतं, इथं देतो. आता हे खूप सारा मास आहे रिमोटवर, पण आपण एक असा पॉइंट शोधू की याचा सगळं मास एका जागी आपण कन्सन्ट्रेट करू शकतो. फिजिक्सच्या जर पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण या रिमोटचं स्टडी करायचं ठरवलं सगळे फिजिक्सचे कॉन्सेप्ट लावून, तर इट विल बिकम व्हेरी हार्ड. एवढं सोपं नाही ह्याचं पूर्ण स्टडी करणं, याचं मॅटरचं स्टडी करणं. म्हणून सायंटिस्ट लोकांनी एक आयडिया काढली की याचं सगळं मास याच बॉडीमध्ये काही पॉइंट्स असतील जिथे ते बॅलन्स करेल. म्हणजे आता मी जर माझ्या बोटाने या रिमोटला या ठिकाणावर पकडलं तर बघा, इट वोंट बॅलन्स, खाली पडेल, इकडून खाली पडेल. जर मी ह्यालाच आता खाली पडते, मी ह्याला इकडे आणलं
थोडंसं हे होत आहे. मी एक अशा पद्धतीने याला आणलं आणि चेक केलं की आता बघा इथे हे बॅलन्स झालं. द पॉइंट वेअर इट इज बॅलन्स्ड, त्याचं मिनिंग काय आहे की इकडचं मास आणि इकडचं मास हे पूर्ण आता इथं कॉन्सन्ट्रेट झालं. कारण बघा मासचं डिस्ट्रीब्युशन इक्वल झालं म्हणून तर हे बॅलन्स झालं. तर हा जो पॉइंट आहे माझ्या फिंगर जवळ जिथे रिमोटचं पूर्ण मास कॉन्सन्ट्रेट आहे, दिस इज नोन ॲज सेंटर ऑफ मास. ठीक आहे. इट इज गिवन बाय MR, मास इंटू डिस्टन्स. हे तुम्ही पुढे 11th स्टँडर्ड मध्ये शिकाल रोटेशन मेकॅनिक्स मध्ये. आता आमचा तोच चॅप्टर सुरू आहे JEE ला 11th मध्ये. तर दिस इज सेंटर ऑफ मास. बघा याच्यावर बॅलन्स झालेले आहे. आता every object has its center of mass. Similarly, in any atom, its entire mass is concentrated in its nucleus. And nucleus consists of protons and neutrons. Neutrons have no charge. Protons have positive charge. We already discussed yesterday. What does mean by positive charge? तर आपण ह्याला काय म्हणत असतो, पॉझिटिव्हचा अर्थ काय आहे की या स्पेसीजने, केमिस्ट्रीमध्ये अशा ॲटम्सला स्पेसीज म्हणतात. स्पेसीज वर्ड तुम्ही ऑलरेडी बायोलॉजीमध्ये पण यूज करता. तर स्पेसीज वर्ड आपण केमिस्ट्रीमध्ये पण यूज करतो, लक्षात ठेवा. इन अपकमिंग क्लासेस you will be frequently using these words and mainly species. तर आपण असं म्हणू, the species who have less electrons, ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉन्स कमी आहेत, किंवा आपण याला म्हणतो पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे डेफिशियन्सी. ठीक आहे, डेफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन्स. पॉझिटिव्ह झाले म्हणजे काय झालं, निगेटिव्ह चार्ज कमी झाला. निगेटिव्ह चार्ज कोणावर आहे, इलेक्ट्रॉन्सवर आहे. when any atom loses its electron to other atom, then it forms positive charge. And this is the definition. And negative charge means excess of electrons. त्याला जेवढे पाहिजे त्याच्यापेक्षा इलेक्ट्रॉन्स त्याच्याकडे जास्त झाले. When protons and electrons have same number, नीट बघा, आपण असं म्हणू, if number of protons is equal to number of electrons, we say that atom is chemically neutral. ठीक है, it's neutral because we know that positive and negative charges have force of attraction between them. Okay, because they are unlike charges and they have attraction. But if as mathematics we know that positive 7 and negative 7 together give 0. Okay, because their magnitudes are same but their nature is opposite. Similarly, number of protons and number of electrons when are same, we say the net effect of on the atom is 0, and such atom is known as chemically neutral. Chemically neutral means such atoms do not participate in any chemical reaction. When do chemical reactions occur? When there is exchange of electrons. If some bodies or species lose electrons simultaneously or at the same time, other species accept electrons, then what happens? Then creates imbalance. Okay, and due to the imbalance, we see there must be some interaction between the atoms. That interaction causes the breaking of old bonds and production of new bonds. And this breaking and making old and new bonds is known as chemical reaction. So, electricity flow means what? It's nothing but it's a type of chemical reaction. And so, when these charges flow as current electricity, we see their effect, and that is known as chemical effect. Very important. आता आपल्याला हे तर कळलं.
तर पॉझिटिव्हली चार्ज वगैरे मी तुम्हाला सगळं सांगितलं. आणि जे न्यूट्रॉन्स असतात, वी नो दॅट न्यूट्रॉन्स आर चार्जलेस पार्टिकल्स. ओके, हे चार्जलेस आहेत, त्यांच्यावर कोणताही चार्ज नाही, but they are important equally because they contribute in atomic masses. Atomic number and atomic mass are different things. Today, the periodic table that we use to study the elements, the basis of the periodic table, modern periodic table made by Henry Moseley, it is on the basis of atomic number. ठीक आहे, जेव्हा ॲटॉमिक नंबरवर पिरियॉडिक टेबल फॉर्म केलाय तेव्हाच आपला पिरियॉडिक टेबल करेक्ट बनेल. त्याच्या आधी सगळे सायंटिस्ट काय करायचे, ॲटॉमिक मासेसवर स्टडी करायचे. मग नंतर लक्षात आले की ॲटॉमिक मासेसमुळे प्रॉपर्टीज चेंज होतात किंवा त्या स्टडी होत नाहीत प्रॉपर. मग नंतर लक्षात आलं हेनरी मोसलेला की नाही, सगळे सायंटिस्ट कुठे म्हणजे मिस्टेक करत आहेत. They are using atomic masses instead of atomic numbers. As soon as he plotted some graph of the behavior or nature of the particles, that graph you will study in your 11th standard, then they found, yes, the trend is very clearly seen when we use atomic numbers. So atomic number is nothing but number of protons in the nucleus. When number of protons and electrons become same, atom becomes chemically neutral. So such atoms do not participate in any reaction. Now, when charges flow, we encounter with a concept that is known as electrical conductivity. Okay, electrical, नीट समजून घ्या. हे सगळ्या गोष्टी नंतर तुम्ही हायर क्लासमध्ये शिकणार विथ फॉर्म्युलाज अँड सिम्बल्स. आता पहा, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आता काय प्रकार आहे. वी नो दॅट कंडक्टिव्हिटी इज द measure when we say we have copper wire in our house, and when we use that wire with our circuit board, it allows charges to flow with through it. When we use water, then current and then electricity flows through it. But when we use wood, then electricity does not flow. Means conductivity is not common to all substances. So to study the conductivity of any body, we must use some measures. So electrical conductivity is the measure. Very important. Here definition is coming. आपण इथं म्हणू शकतो, it is the measure of ability of any body to conduct flow of electric current. तर हे मेजर आहे, म्हणजे हे एक माप आहे, पण ह्याचा यूज करून मोजू शकतो की एखादा, म्हणजे आता समजा दोन ऑब्जेक्ट आहेत, दोन सबस्टन्सेस आहेत, दोन्ही सबस्टन्सेस काय करतील, करंट इलेक्ट्रिसिटी फ्लो करतील स्वतःतून. कॉपर घ्या, सिल्वर घ्या, आणि मग आपण दोघांमधूनही करंट फ्लो केला. अँड वी यूज ॲमीटर. ओके, ॲमीटर यू ऑलरेडी लर्न अबाउट इट इन युअर लास्ट क्लास. ॲमीटर, व्होल्टमीटर, होते की नाही. ॲमीटरचा लॉंग फॉर्म असतं एम्पियर मीटर. एम्पियर इज द SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट. So meter to measure or to see or to show. आता आपण घरचं लाईटचं मीटर म्हणतो. मीटरचं काम आहे दाखवणे. गाडीचं मीटर हे की नाही, स्पीड दाखवते, सगळं दाखवते, त्याच्यात दाखवायचं काम असते मीटरचं. सिमिलरली ॲमीटर shows the amount of electric current flowing through the circuit. मग आपण जर ॲमीटर लावून चेक केलं की हे कॉपर आणि हे सिल्वर,
आणि दोघातून पाहिलं आणि मेजर केल्यावर लक्षात आलं की अरे सिल्वर मध्ये जास्त करंट फ्लो होत आहे ॲज कम्पेअर टू कॉपर. त्याच्यावर आपण पाहिलं इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज मोर इन सिल्वर दॅन द कॉपर. हाऊ वी डिसाइडेड इट? वी डिसाइडेड दिस युझिंग द मेजरमेंट्स, हे की नाही? तर मेजरमेंट्स आपण घेतो आणि कंडक्टिव्हिटी पाहतो. तर आपल्याला हे पण माहिती आहे की विच आर गुड कंडक्टर्स ऑफ द करंट इलेक्ट्रिसिटी, मेनली दे आर मेटल्स. ठीक आहे, मेनली. बट इन केमिस्ट्री वॉट एव्हर यू लर्न अलॉंग विथ दॅट यू हॅव अ टेल ऑफ एक्सेप्शन्स. एक शेपूट म्हणून त्याच्या मागं एक्सेप्शन्स असतात. केमिस्ट्रीत काही शिकतात, कुठले लांब स्टेटमेंट देतात आणि म्हणतात बट, एवढं करतात आणि बट म्हणतात आणि सगळी त्याची वाट लावतात की काय होते, हे असं असं आहे, असं असं आहे, हा पण असं होते. मग हे कशाला झालं? नाही, हे एक्सेप्शन आहे. ठीक आहे, तुम्ही ते कोटा फॅक्टरीचा जर एपिसोड पाहिला तर ते एक्सेप्शन वर फार मस्त डायलॉग आहे त्याचा. जवळपास 2 मिनिटं कंटिन्यू शिव्या देतो केमिस्ट्रीला. ठीक आहे, कंटिन्यू शिव्या देतो आणि त्याचे ते सरच त्याला शांत करतात शेवटी. खूपच छान आहे, तुम्हाला मी एकदा ग्रुपवर शेअर करतो. ते इतकं भारी ऍक्टिंग आहे त्याची, एवढ्या शिव्या देतो. तो म्हणतो काय ते केमिस्ट्रीवाल्याला अक्कलच नाही. बघा बरं, फिजिक्स बघा म्हणते न्यूटन ने 3 लॉ दिए, आधे से ज्यादा फिजिक्स कंप्लीट हो गई. मैथ्स ने 0 to 9 नंबर फिक्स कर दिए, पूरा मैथमेटिक्स क्लियर हो गया. ये केमिस्ट्री, ये मॉडल, इसका मॉडल, उसका मॉडल, ये लॉ, इसका रूल. अरे भाई पहले बैठो, फाइनल करो, फिर पढ़ाओ. आपका खुद का ही कोई मॉडल नहीं है और आप केमिस्ट्री पढ़ा रहे हो. तर केमिस्ट्रीचा प्रॉब्लेम आहे की केमिस्ट्रीमध्ये खूप जास्त एक्सेप्शन्स असतात. असो, अँड सो वी स्टडी केमिस्ट्री इन बेटर वे इन फिजिक्स. ठीक आहे, म्हणून फिजिकल केमिस्ट्री हा एक सेपरेट टॉपिक असतो आपल्याला. आता लक्षात घ्या बेटा, तर आपल्याला हे पण माहिती आहे की जे कंडक्टिव्हिटी ऑफ वॉटर आहे, वॉटर इज व्हेरी पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, आपण काय करू शकतो, ते पुअर असलं तरी त्याला रीच करू शकतो. कसं रीच करतो आपण त्याला? आपण त्याच्यामध्ये काही ना काही इम्प्युरिटीज टाकतो. फॉर एक्झाम्पल सॉल्ट्स टाकतो. रेडॉक्स रिॲक्शन मी तुम्हाला बोललो होतो, रेडॉक्स रिॲक्शन होतात. आता बघा इथे आपण हे म्हणू, तुम्ही इथे पाहू शकता वॉटर इज थांबा, दिस इज इनकम्प्लीट स्टेटमेंट. वॉटर इज नॉट पुअर कंडक्टर. महत्वाचं आहे प्युअर वॉटर. प्युअर वॉटर यू नो दॅट pH 7. ठीक आहे, ज्याचा pH 7 असतो, ऍसिड बेसिस मध्ये शिकतो आपण हे. ज्याचा pH 7 आहे त्याला आपण म्हणतो न्यूट्रल. तर त्याला आपण प्युअर किंवा डिस्टिल्ड वॉटर म्हणतात त्याला. ठीक आहे, तर प्युअर वॉटर इज पुअर कंडक्टर. कसं लक्षात ठेवणार? प्युअर पुअर, जे प्युअर आहे ते पुअर आहे. होते ना? नाही नाही नाही, pH व्हॅल्यू वाढवल्यामुळे नाही, ते सांगतो तुम्हाला. जे प्युअर वॉटर आहे इट्स पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे, बट ऍडिशन ऑफ, आलं का बट ह्याच्यात? बट ऍडिशन ऑफ सॉल्ट्स, त्या जर आपण एखादं सॉल्ट टाकलं, तुम्ही काय करा, इलेक्ट्रोड तुम्ही करू नका, फक्त पहा. पाण्यामध्ये 2 इलेक्ट्रोड टाकले, वायर आणि छोटासा एक बल्ब लावला, एलईडी म्हणतो आपण त्याला, तो लावला आणि मग चेक केलं तर करंट फ्लो होत नाही, तो बल्ब ग्लो करत नाही, सेल लावून पाहिलं तर. पण त्याच पाण्यामध्ये जर थोडं मीठ टाकलं आणि तुम्ही त्याला स्टीर केलं चांगलं आणि मग तुम्ही ते चेक केलं तर बल्ब ग्लो होतो. त्याचं रिझन आहे आयनॉझेशन प्रोसेस. आयनॉझेशन मी तुम्हाला 9th स्टँडर्डला डीप मध्ये शिकवेल, आयन्स कसे फॉर्म होतात, आणि तेच पूर्ण केमिस्ट्रीचा बेस आहे, आयनॉझेशन. आता जे आपण वर स्टोरी बोललो की इलेक्ट्रॉन देणं घेणं जेव्हा सुरू होते, व्यवहार स्टार्ट होतात, ट्रान्झॅक्शन स्टार्ट होतात, तेव्हा हे सगळे केमिस्ट्री रन व्हायला लागते. जोपर्यंत प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन सेम आहेत
तोपर्यंत ते अजगरासारखे झोपलेले आहेत. त्याचं काही काम नाही, सुस्त प्राणी आहेत. पण एकदा का इलेक्ट्रॉन कमी जास्त सुरू झाले, किडनॅपिंग सुरू झालं, त्याचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ह्यानं चोरला, त्यानं बोंबलला, माझं कसं काय घेऊन गेला, मग यांच्यात जे भांडणं लागतात तिथून केमिस्ट्री रन होते. म्हणजे आपण काय केलं, तुम्हाला याच्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. आपण जेव्हा पाण्यामध्ये सॉल्ट्स ऍड करतो, जसं एक्झाम्पल मध्ये मी आता म्हटलं तसं सोडियम क्लोराईड आहे, NaCl, टेबल सॉल्ट किंवा आपण याला कॉमन सॉल्ट म्हणतो आपल्या रोजच्या यूज मधलं. हे जेव्हा ऍड करतो, इट बिकम्स गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. बघा, तर जे वॉटर करंटला आपल्यातून अलाउ करत नव्हतं प्युअर असताना, का बरं? प्युअर वॉटरमध्ये कोणतेही चार्जेस फ्लो करत नाही, आणि चार्जेस फ्लो होत नाहीत तोपर्यंत करंट फ्लो होत नाही. तर फ्लो ऑफ चार्ज इज द रिझन बिहाइंड द करंट. ठीक, आता याच्यामध्ये काय होते, आपण पहा, याची एक थोडीशी स्टोरी लक्षात घ्या. वॉटरचा फॉर्म्युला आहे H2O. ठीक आहे, केमिकल फॉर्म्युला. आणि सॉल्ट, आता आपण कोणताही सॉल्ट घेऊ शकतो. सॉल्ट कसे बनतात बेटा? असे कोणतेही दोन एलिमेंट्स ज्यांच्यामध्ये हायड्रोजन किंवा हायड्रॉक्सिल, ठीक आहे, हे दोन्हीही ऍबसेंट असतात. H पण नसतो किंवा OH पण नसतो. H असला म्हणजे तो ऍसिडिक आहे, OH म्हणजे तो बेसिक आहे. दोन्ही नसतील तर न्यूट्रल आहे. तर H आणि OH दोन्ही नसतील तर आपण म्हणतो इट्स अ सॉल्ट. तर सॉल्ट मध्ये खूप आहे, मॅग्नेशियम क्लोराईड आहे, ठीक आहे नाही, फेरस सल्फेट आहे, खूप सारे सॉल्ट्स आहेत. आणि आपण जनरली एक्झाम्पल मध्ये घेतो सोडियम क्लोराईड, बेस्ट एक्झाम्पल. आता बघा यांची स्टोरी काय. पाण्यामध्ये काय प्रॉब्लेम होता, नीट बघा. जेव्हा प्युअर वॉटर आहे, आता हे तुम्हाला मी थोडीशी इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. प्युअर वॉटरला केमिस्ट्री मध्ये काय म्हणतात, पोलार कंपाऊंड. H2O तर नाव झालं, त्याला म्हणतात पोलार कंपाऊंड. पोल कसे बनतात बेटा? अर्थला पण नॉर्थ आणि साऊथ पोल आहे, मॅग्नेटला पण पोल्स आहेत, तसे वॉटरमध्ये पण पोल्स बनतात. कसं बनतात बघा, वॉटरमध्ये तुम्ही नीट बघा, 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन आहे, म्हणजे 2 ॲटम्स ऑफ हायड्रोजन 1 ॲटम ऑफ ऑक्सिजन. तर बघा, 1 ऑक्सिजन आणि 2 हायड्रोजन. हा जो ऑक्सिजन असतो ना, हा असतो इलेक्ट्रो नेगेटिव्ह. म्हणजे ऑक्सिजन मध्ये निगेटिव्ह चार्ज असतो जास्त ऍज कम्पेअर टू हायड्रोजन. मी तर तुम्हाला काल हायड्रोजनची सगळी स्टोरी सांगितली. भिकारी नंबर 1, हे नाही, याच्याकडे आहे एकच इलेक्ट्रॉन, याचा सगळा गोंधळच असतो. आणि हे दोन काय आहे, पॉझिटिव्ह. हे पॉझिटिव्ह आहे. तर ऍज कम्पेअर टू ऑक्सिजन, ह्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, कारण याला हायड्रोजन, ह्याच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त आहे. आता गंमत बघा, ॲटॉमिक नंबर असतो ऑक्सिजनचा 8, त्याला 2,6 लिहितो आपण, म्हणजे याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 6 आहेत आणि पोट भरायला लागतात 2, 8 व्हायला. याची व्हॅलेन्सी 2 आहे. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन अँड व्हॅलेन्सी आर डिफरंट थिंग्स. लास्ट ऑर्बिट मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत दॅट इज व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स, आणि ऑक्टेट किंवा ड्युप्लेट पूर्ण व्हायला जे लागतात ती असते व्हॅलेन्सी. आता ह्याची व्हॅलेन्सी 2 आहे, ह्याला पोट भरायला 2 इलेक्ट्रॉन्स लागतात, आणि ह्याच्या व्हॅलेन्सी किती आहेत, 1. तर बघा, याचा 1 आणि याचा 1 म्हणजे याला 2 भेटले की नाही, त्याचं पोट भरलं. पण काय होत असते, याच्यावर एक हा निगेटिव्ह असल्यामुळे याच्यावर बनतो एक पार्शियली निगेटिव्ह चार्ज. मी जे चित्र काढले सिंबल, दॅट इज अ ग्रीक लेटर डेल्टा. इंग्लिशच्या डी लेटर सारखं दिसते का अशा, फक्त डीच्या याला मी थोडस असं केलंय, ठीक आहे, दॅट इज डेल्टा. हा डेल्टा आहे, इट्स अ ग्रीक लेटर. आणि डेल्टा निगेटिव्हचा अर्थ, डेल्टा यूज करतात पार्शियली, नॉट कम्प्लिटली. ह्याच्यावर थोडासा निगेटिव्ह चार्ज वाढला तर त्याच कम्पेअर मध्ये
यांच्यावर काय होईल, पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह अट्रॅक्ट होतात. त्याच्यामुळे हे दोन्ही हायड्रोजन आणि या ऑक्सिजन मध्ये एक बॉन्ड बनेल अट्रॅक्शन मुळे. आणि हे जे दोन आहेत, हे दोन हळूहळू काय करतील, ऑक्सिजनच्या जवळ अट्रॅक्ट होतील. कारण तो जास्त निगेटिव्ह आहे, तो जास्त अट्रॅक्ट करेल दोन्ही हायड्रोजनला. म्हणजे हायड्रोजनने काय केलं, एक डिस्टन्स ठेवून हे झालं. आणि इथे वॉटर काय बनलं, एक पोलार कंपाऊंड बनलं, त्याने पोल बनवले प्लस मायनसचे. आता ही स्टोरी कशी होती, बॉन्डेड होते. आता सांगा, हायड्रोजनला आणि ऑक्सिजनला काही पर्याय होता का? प्युअर वॉटर मध्ये कोण असणार आहे, H2O 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 असतील सगळे. अचानक आम्ही काय केलं, मीठ टाकलं. मीठ टाकलं की कोण आला, NaCl. आता Na पॉझिटिव्ह चार्ज असतो, Cl निगेटिव्ह असतो. आता गंमत बघा, ऑक्सिजन निगेटिव्ह आहे, हायड्रोजन पॉझिटिव्ह आहे, सोडियम पॉझिटिव्ह आहे, क्लोरीन निगेटिव्ह आहे. आणि मग आता काय व्हायला लागते, याला हा निगेटिव्ह भेटला. ॲज सून ॲज वी यूज NaCl, तर काय होते, वॉटरमध्ये वॉटरचा हा जो H2O आहे याचा बॉन्ड ब्रेक होतो. हा बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे ऑक्सिजन आणि हायड्रोजन सेपरेट होतात. आता सेपरेट झाले म्हणजे आपापले चार्जेस घेऊन निघाले. सेपरेट होण्यालाच म्हणतात आयनोजेशन. आयन झाले, त्यांचे इलेक्ट्रॉन फ्री झाले. मग ते काय करायला लागतील, कोणासोबत तरी बॉन्ड बनवायसाठी ट्राय करतील. सांगा बरं, ऑक्सिजन कोणासोबत बॉन्ड बनवेल, बघा निगेटिव्ह आहे तो ह्याच्यासोबत बनवेल आणि ह्याच्यासोबत बनवेल. बघा HCl बनला की नाही, हायड्रोक्लोरिक ऍसिड बनला. आणि इथे हा काय झाला, सोडियम ऑक्साईड बनला. मी कालच सांगितलं ऑक्सिडेशन, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, आठवलं? तर सोडियम सोबत ऑक्सिजन आला आणि इकडे हायड्रोजन क्लोरीन सोबत आला. म्हणजे काय झाले, दोन नवीन बॉन्ड्स बनले. आणि याच्यामुळे काय झालं, आयन्समुळे इथे ऍसिडिक नेचर आलं. ऍसिड झाला म्हणजे pH लेस दॅन 7 झाला. pH लेस दॅन 7 गेलं ते ऍसिडिक बनलं आणि याच्यामुळे इथे आयन्स क्रिएट झाले. नाव वॉटर बिकम्स गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हे त्याच्या मागचं रिझन आहे. प्युअर वॉटरमध्ये सगळे वॉटरचेच मॉलिक्युल्स आहेत, त्यामुळे ते बॉन्डेड आहेत. पण जेव्हा आपण इम्प्युरिटी टाकतो, म्हणजे एखादा सॉल्ट टाकतो, तेव्हा त्याच्यामध्ये अशा पद्धतीने नवीन बॉन्ड्स बनतात. आणि मग हायड्रोजन आल्यामुळे त्या वॉटरचं नेचर चेंज होतं आणि मग वॉटर काय बनतं, गुड कंडक्टर बनतं आणि मग इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. सो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी डिपेंड्स अपॉन व्हेरियस फॅक्टर्स. ते डोक्यातून काढा, हा चॅप्टर नीट समजून घ्या, मी डीप मध्ये सांगायला सगळं. तर ही स्टोरी अशी चालत राहते. आणि मग आपण ही जी कंडक्टिव्हिटी आहे, थोडं जरी आपण प्युअर वॉटरमध्ये इम्प्युरिटी ऍड केली, थोडी जरी, खूप कमी मीठ टाका तुम्ही, एवढं जरी मीठ शुद्ध पाण्यात टाकलं आणि करंट फ्लो व्हायला लागला तर बल्ब लगेच ग्लो होतो. ठीक आहे, कारण इम्प्युरिटी आली म्हणजे आयन्स क्रिएट झाले. इतक्या वेळ तर ते बॉन्डेड होते आणि बॉन्डेडचा अर्थ काय, न्यूट्रल. पण तुम्ही जेव्हा त्याला दुसऱ्या पेयर्स दिल्या तेव्हा त्यांनी काय केले, नवीन बॉन्ड बनवले, बॉन्ड तुटले म्हणजे आयन्स क्रिएट झाले. आणि एकदा आयन्स क्रिएट झाले, आणि ही जी मी आता रिॲक्शन दाखवायला तुम्हाला, यालाच आपण रेडॉक्स रिॲक्शन म्हणतो. आणि रेडॉक्स रिॲक्शन इज मेनली रेस्पॉन्सिबल फॉर कंडक्टिव्हिटी. हा मेन मुद्दा असतो. तर तुम्हाला आता कळलं केमिकल इफेक्ट काय झाला. हे केमिकल रिॲक्शनच झाली की नाही, यांच्यामध्ये रिॲक्शन झाली, नवीन बनलं ना, HCl बनलं. आता होतं काय तुमच्याकडे, वॉटर आणि सॉल्ट. इथे दूर दूर पर्यंत हायड्रोक्लोरिक ऍसिडचा काही गेम होता का, नाही. पण आपण ते टाकलं आणि नवीनच गोष्ट तयार केली. म्हणजे बघा, एक रिॲक्शन झाली. केमिकल रिॲक्शन मध्ये काय होते, जुने बॉन्ड्स, ओल्ड बॉन्ड काय होतात, ब्रेक होतात आणि न्यू बॉन्ड फॉर्म होतात. आणि त्याच्यामुळे न्यू प्रोडक्ट्स तयार होतात. आणि न्यू प्रोडक्ट झाले की नाही, आता सोडियम ऑक्साईड बनला. आता बघा, आपल्याला हे माहिती आहे, मी काल तुम्हाला एक मेथड सांगितली होती, सोडियम लिहा, ऑक्सिजन लिहा, दोघांच्या व्हॅलेन्सी लिहा. सोडियमला 1 इलेक्ट्रॉन असतो एक्स्ट्रा, ऑक्सिजनला 2 असतात. काल सांगितलं व्हॅलेन्सी लिहा खाली, काल जे जे होते त्यांना माहिती आहे.
आणि मग क्रिस क्रॉस करा, आठवते? मग काय लिहायला तुम्ही? Na2O, 1 लिहित नाही. Na2O, दिस इज सोडियम ऑक्साईड. ऑक्साईड बनला. सो विच रिॲक्शन इज दिस? मी काल 2 वाक्य सांगितलं होतं. आता हे तुमच्या एजच्या मानानं हार्ड आहे, पण मी काल जे तुम्हाला डीप मध्ये सांगितलं होतं त्याचा इथे यूज होतो. हा, काय बेटा? रिडक्शन. हा, आता कळते. गुड. आता थोडं थोडं तुझ्या आहे लक्षात. आता बघा, मी काल सांगितलेली गोष्ट. एकटा कोण होता? सोडियम होता. नीट बघा, सोडियम सोबत आता कोण आला? ऑक्सिजन आला. ऑक्सिजन ऍड झाला. मी काल सांगितलं, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन इज नोन ॲज ऑक्सिडेशन. ते ऑक्सिडेशन झालं. व्हेरी नाईस. एकटा कोण होता? सोबत कोण आला? आता बघा, हायड्रोक्लोरिक ऍसिड. ऍडिशन ऑफ हायड्रोजन. मी काय सांगितलं? रिडक्शन. आता बघा, सेम रिॲक्शन आहे. आता हे दोन्ही प्रोडक्ट आहेत ना, हे 2 प्रोडक्ट कोणापासून बनले? NaCl आणि H2O. स्टोरी किती इंटरेस्टिंग आहे. तुम्ही जर असं पाहतो म्हणला, सर पाणी होतं, पाण्यात आम्ही काय टाकलं? मीठ. तर त्यांनी काय दिलं? हे दिलं आणि हे दिलं. मजाक नाही चालू. नीट बघ, नीट बघ, लक्ष दे, नीट पहा. हा ऑक्सिजन कोणासोबत होता? हायड्रोजन सोबत. तो आता हायड्रोजन सोबत आहे का? नाही. तो जाऊन कोणासोबत ऍड झाला? म्हणजे बघा, इथून हायड्रोजन सोबत हा इथून काय झाला? ऍड झाला. इथं ऑक्सिडेशन झालं. आता बघा, हायड्रोजन कोणासोबत होता? आता बघा, तो वेगळा होऊन कोणासोबत गेला? ऍडिशन ऑफ हायड्रोजन, दॅट इज रिडक्शन. आता या एकाच रिॲक्शन मध्ये ऑक्सिडेशनही झालं, रिडक्शनही झालं, म्हणून याचं नाव झालं रेडॉक्स. रिडक्शन, ऑक्सिडेशन. आणि रेडॉक्स रिॲक्शन मुळे आपण पाहतो करंट फ्लो झाला. म्हणून इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज द मेन इफेक्ट ऑफ रेडॉक्स रिॲक्शन. आणि बघा, इथे केमिकल रिॲक्शन झाली. सो दिस इज नोन ॲज केमिकल इफेक्ट. समजलं आता? तर कुठल्याही जेव्हा करंट फ्लो होतो बेटा, तेव्हा कोणता इफेक्ट होत असतो? केमिकल इफेक्ट. आणि नंतर मग काय झालं? हेनरी ओरस्टेड, जोहानस ओरस्टेड यांनी सगळ्यात आधी एक्सपेरिमेंट करता करता नवीन शोध लावला की जेव्हा करंट फ्लो करतो तेव्हा तो आपल्या सराउंडिंग मध्ये मॅग्नेटिझम क्रिएट करतो. आणि तिथून इलेक्ट्रिसिटीचे मॅग्नेटिक इफेक्ट पण आले. आपण इथपर्यंत आधी काय करत होतो? केमिकल इफेक्ट शिकत होतो. हिटिंग इफेक्ट पण असतो, तिथून जूल्स लॉ येतो. ठीक आहे, मग केमिकल इफेक्ट आले. दिस इज केमिकल इफेक्ट. आता मी तुम्हाला शॉर्ट लँग्वेज मध्ये हे आता एवढा जो टॉपिक सांगितला हा 11-12 स्टँडर्डचा कॉन्सेप्ट आहे. तर बघा, तुम्हाला एकदम इझी लँग्वेज मध्ये सांगितलं. ऑक्सिडेशन झालं म्हणजे काय झालं? ऑक्सिजन ऍड झाला. रिडक्शन झालं म्हणजे काय झालं? हायड्रोजन ऍड झाला. क्लिअर? जिथे ऑक्सिडेशन सेम रिॲक्शन आहे, एकाच रिॲक्शन मध्ये ऑक्सिडेशन अँड रिडक्शन बोथ अकर्ड सायमल्टेनियसली. सो इट बिकम्स रेडॉक्स. अँड रेडॉक्स रिॲक्शन सगळ्यात मेन असतात करंट इलेक्ट्रिसिटी फ्लो करण्यासाठी. म्हणून आपण म्हणतो दिस इज केमिकल इफेक्ट बिकॉज इट इज डन ड्यू टू द केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन आहे ही काय आपल्या घरातल्या मुरमुऱ्याचा चिवडा बनवण्याची रिॲक्शन नाही. इट्स अ फिजिकल चेंज. चिवडा बनवणे फिजिकल चेंज आहे. फिजिकल प्रॉपर्टीज माहिती आहेत ना? दे डू नॉट फॉर्म न्यू सबस्टन्स. आपण जेव्हा मुरमुऱ्याचा चिवडा बनवतो तेव्हा आपण सगळ्यात मेन मुरमुरे घेतो, मग कांदा चिरून टाकतो, शेंगदाणे टाकतो, मिरचीचे तुकडे टाकतो, मसाला टाकतो, मीठ टाकतो, तिखट टाकतो आणि चिवडा खायला सगळेजण बसले. मग काय होते? बसले बसले एक जण, हा चला आता उन्नती म्हणजे मला याच्यातल्या मिरच्या नाही खायच्या. मग उन्नतीला जर मिरच्या नाही खायच्या त्या चिवड्यामधल्या, तर ती काय करेल? तो चिवडा उचलून लॅब मध्ये जाईल का? नाही, मला आता याच्यातून मिरच्या वेगळ्या करायच्यात, फार अवघड काम आहे, मला लॅब मध्ये जावं लागते. असं नाही. लगेच तिची मम्मी काय म्हणेल? काढून बाजूला ठेव. मग तिला ते नको तेवढ्यासाठी तिला लॅब मध्ये जायची गरज नाही.
तिथं जाऊन कुठल्या टेस्ट ट्यूब घेऊन त्याच्यामध्ये काहीतरी ऍसिड बेस टाकून रिॲक्शन करून मग मम्मीला म्हणली आता मी मिरच्या काढून टाकल्या. असं नाही झालं. तुम्ही घरात बसल्या बसल्या काय करता, मिरच्या नको करा बाजूला. लगे आमची अनुष्का म्हणली मला याच्यातले शेंगदाणे नको करा बाजूला, कोणाला टमाटे नको करा बाजूला, सगळं बाजूला काढलं, नुसतं मुरमुरेच खायले. अरे मग चिवडा कशाला केला, मुरमुऱ्याच्या डब्यातच घुसायचं, हे की नाही. म्हणजे बघा हा कोणता चेंज आहे, फिजिकल. आता शेंगदाणे टाकले तर काय, शेंगदाणे खाल्ल्या खाल्ल्या डोळे झाकून खाल्ले तरी कटे शेंगदाणे, म्हणजे त्याच्या बेसिक प्रॉपर्टी चेंज झाल्या का, नाही. तर असं होत नाही. हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र झाले केमिकली, वॉटर बनते. आता गंमत किती छान आहे बघा केमिस्ट्रीची. हायड्रोजन इज हायली कंबस्टिबल, हे नाही, तो खूप ज्वलनशील आहे, लगेच जळतो. आणि ऑक्सिजन हेल्प्स टू बर्न. म्हणजे बघा किती स्टोरी भारी आहे. हायड्रोजन काय म्हणालाय, कोई मुझे जलाओ, हे नाही, आणि ऑक्सिजन म्हणाला अभी जलाता हूं. म्हणजे एक जळायला तयार आहे आणि एक जाळायला तयार आहे. दोघे डेंजर आहेत ना. आणि त्यांच्यापासून बनलेलं पाणी थंडगार आहे. केमिस्ट्री इज व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे दोघांच्या प्रॉपर्टी किती वेगळ्या होत्या, असे खतरनाक होते. एक जळतो म्हणते, एक जाळतो म्हणते, आणि पाणी म्हणते थांबा विजवतो तुम्हाला. आगीला विजवतो. म्हणजे बघा वॉटरच्या सगळ्या प्रॉपर्टी बदलल्या. म्हणजे दोघंही नाटकं करू लागले. डोक्यात वरून काहीतरी पडलं, याददाश्त गेली. आणि तो उठून मैं कौन हूं, हे नाही. म्हणजे काय झालं, यांच्या सगळ्या प्रॉपर्टी चेंज झाल्या. तर केमिकल रिॲक्शन मध्ये सगळं चेंज होत असते. तर ही तुमची याच्यातली बेसिक स्टोरी आहे बेटा. आता याच्यामध्ये कंडक्टिव्हिटी जी असते ही आपण अजून वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा करतो. आता लेमन ज्यूस आहे, हे ना. आता लेमन्स मध्ये माहिती आहे आपल्याला सिट्रिक ऍसिड असते. तर लेमन ज्यूस वगैरे सुद्धा ऍसिडिक नेचरचे आहेत. आणि ऍसिड्स मध्ये करंट इलेक्ट्रिसिटी फ्लो करण्याची कॅपॅसिटी असते. बघा हायड्रोक्लोरिक ऍसिड, तर यांच्यामध्ये बिलकुल कंडक्टिव्हिटी असते. त्याच्यानंतर एक कॉन्सेप्ट आहे, त्याचं नाव आहे एलईडी. हॅव यू हर्ड अबाउट दिस? एलईडी बल्ब आपण पाहतो की नाही. हा, तर एलईडी बद्दल तुम्हाला एक सेपरेट छोटासा सब टॉपिक 12th स्टँडर्डला आहे. ठीक आहे. एलईडी मॉडर्न फिजिक्स मध्ये शिकतो आपण ह्याला, जेव्हा जेव्हा आपण स्टडी करतो सेमी कंडक्टर्स. ठीक आहे. आता एलईडी मध्ये आहे एल ई डी. इट इज नॉट लेड. ओके. एलईडी, एल फॉर लाईट, ई फॉर एमिटिंग, and डी फॉर डायोड. आता फक्त या डायोड वर एक पूर्ण चॅप्टर आहे 12th स्टँडर्डला. डायोड शिकवला जातो तुम्हाला. पीएन जंक्शन, पीएन जंक्शन असते, पीएन डायोड. डायोड, डाय मीन्स टू, दोन बाजून. आता याची खूप मोठी स्टोरी आहे. आता हे जेई मेन्स मध्ये तुम्ही शिकता, नीटला, जेईला, 12वीला केल्यावर फिजिक्स मध्ये. आता लाईट एमिटिंग डायोड आहे. आता लाईट एमिटिंग डायोड जर तुम्ही पाहिला असेल तर जो एलईडी असतो असा एका आईस्क्रीम सारखा असतो, माहिती ना तुम्हाला. असा नाही, आईस्क्रीम सारखा असतो. आणि बघा इथून त्याला अशा पद्धतीने दोन तारा सोडलेल्या असतात. ह्याच्यामध्ये एक लहान आणि एक मोठी असते. आपण असं नाही म्हणत अरे ह्याला नीट लावता चाललंय, ते आपलं डोकं कुठेही लावायचं नाही. हे मुद्दाम असं लावलेलं असते. कशामुळे सर, टू नो इट, ही जी लॉंगर साईड असते ना, ही पॉझिटिव्ह साईड असते, समजलं, आणि ही निगेटिव्ह साईड असते. कलर नाही, सिल्वरचे असे दोन तारा बाहेर. तुम्ही बघा ते एलईडीचे छोटे बल्ब असतात, ठीक आहे नाही. हा, त्या एलईडी बल्ब मध्ये कंपल्सरी, माझ्या शाळेत आहे, मी तुम्हाला मंडेला आणून दाखवतो, खूप सारे एलईडीज आहेत. तर एलईडी मध्ये एक लांब तार असते, एक लहान असते. जी लांब असते ती पॉझिटिव्ह एंड असते. बघा इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही कडून हे काम करतं, म्हणून याचं नाव आहे डायोड. आणि हा काय करतो, लाईट फ्लो म्हणजे दाखवतो, ग्लो करतो. सर मग हे तर काम बल्बही करते. बट बल्ब अँड एलईडी आर टोटली डिफरंट. हा कोणता बल्ब आहे, हा एलईडी आहे. ह्याच्यात एलईडी आहे, डायोड आहे.
आणि जे रस्त्यावर ग्रामीण भागात ते बल्ब लावलेले असतात मोठे, ते टंगस्टनची तार आहे. ह्याच्यामध्ये टंगस्टन नाही, ह्याच्यात अजून वेगळ्या स्टोऱ्या असतात सगळ्या. हे सगळा खेळच वेगळा आहे. ह्याच्यात सिलिकॉन वगैरे असते. सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक यांचा यूज असतो. हे सेमीकंडक्टर्स मध्ये यूज करतात. कम्प्युटर्स मध्ये ह्याच्या चिप बनवतात. मोबाईलच्या चिप्स आहेत. ठीक आहे. ह्याचे मदर बोर्ड्स आहेत किंवा आर्डिनोचा जो बोर्ड आहे किंवा कोणते सेन्सर बनवतात रोबोटिक्स मध्ये, ते सगळे सेमीकंडक्टरचे असतात. तर सेमीकंडक्टर हे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन मध्ये इंजिनिअरिंगला ज्यांचं E&C ब्रँच असते ना, इलेक्ट्रॉनिक्स ब्रँच असते, त्या मुलांना हे शिकवलं जाते. इट्स अ व्हेरी बिग इंडस्ट्री. यू माइट हर्ड अबाउट द सिटी कॉल्ड सिलिकॉन व्हॅली. सिलिकॉन व्हॅली इन US. बँगलोर इज नोन ॲज इंडियाज सिलिकॉन व्हॅली, है की नाही? तर अमेरिकेमध्ये, USA मध्ये एक सिटी आहे सिलिकॉन व्हॅली नावाची. तर ती सिलिकॉन वरून पडली. जगातली सगळ्यात मोठी सिलिकॉन इंडस्ट्री तिथे आहे. सगळ्यात मोठी आहे. आणि म्हणून अमेरिका एवढा श्रीमंत आहे. आणि त्याच्यानंतर सेमीकंडक्टर डिव्हायसेसवर आता अमेरिकेला टक्कर देत चायना इक्वल झालाय त्याच्या. म्हणून आता चायना सेमीकंडक्टर मध्ये खूप पुढे आहे. आणि आता आपल्या इथे मेक इन इंडियामध्ये आणि विकसित भारत अभियानमध्ये आपल्या गव्हर्नमेंटने सुद्धा भारतात सेमीकंडक्टरवर खूप मोठं काम सुरू केलंय येत्या 1-2 वर्षात. म्हणून आपली इकॉनॉमी आता जपानला मागे टाकला आपण, ठीक नाही? ओनली बिकॉज ऑफ दिस इंडस्ट्री. ही खूप ग्रोईंग इंडस्ट्री आहे. आणि आता तर भारताने कमाल केली. IITs काय केलंय आता, या इंडस्ट्री सोबत AI ला जोडले. म्हणून आता AI आणि इलेक्ट्रॉनिक जर एकत्र आलं, म्हणून तर चायना एवढं फास्ट डेव्हलप आहे. आता इंडिया हेच काम करत आहे. पण आपल्या IITs, NITs याचं इनोव्हेशन करतात. असो तर LED जो असतो याचा सगळ्यात मेन मुद्दा लक्षात ठेवा, रिक्वायर्स व्हेरी लेस व्होल्टेज. आर्गॉनिक असते आणि नायट्रोजन असते. गुड क्वेश्चन. नायट्रोजन बेटा हीट होऊ देत नाही जास्त. तुम्ही पाहता आपल्या गाडीच्या टायर मध्ये नायट्रोजन भरतात. तुम्ही पाहिले रस्त्यावर, आता इथे छत्रपती चौकात जाताना N2 लिहिले बघा तिथे. नायट्रोजन गॅस भरायचा आजकाल लोक टायर मध्ये. आता आपल्या कार मध्ये नायट्रोजनच भरलेले आहे. नायट्रोजन का भरतात मी आता सांगितलं, हिटिंग इफेक्ट कमी करतो. उन्हाळ्यामध्ये काय होते, खूप उष्णतेमुळे टायरच्या मध्ये जी हवा असते ती तापते. आणि आपल्याला माहिती आहे एअर मध्ये व्हॉल्यूम लवकर एक्सपांड होते. मग हवा तापल्यामुळे काय होईल, व्हॉल्यूम एक्सपांड होईल. तर व्हॉल्यूम वाढलं तर ती प्रेशर क्रिएट करेल आणि त्या टायरवर प्रेशर क्रिएट होते. आणि खूप एक्सेसिव्ह प्रेशर झालं की टायर फुटतात. म्हणून खूप समर सीझन मध्ये, खूप उन्हाळ्यामध्ये दुपारी हायवेजवर जेव्हा कार जोरात धावतात, फ्रिक्शनमुळे हीट येते. हीटमुळे मधली हवा तापते आणि ती हवा काय होते, एक्सपांड होऊन बऱ्याच वेळा रनिंग व्हेकल्स मध्ये टायर ब्लास्ट होऊन मोठे ऍक्सिडेंट्स होतात. तसे आता टायर्स खूप इनोव्हेशन करून, इंजिनिअरिंग करून बनवलेले आहेत. पण होत होतं असं. पण आता मग काय केलं, सायंटिस्ट लोकांनी डोकं लावलं की आता आपण साधी हवा भरण्यापेक्षा नायट्रोजन गॅस भरा. तर नायट्रोजन गॅस काय करतो, एक्सपांड होऊ देत नाही हवेला. त्याच्या हिटिंगला कुलिंग मध्ये कन्वर्ट करतो. म्हणून कितीही हीट वाढली रस्त्यात तर नायट्रोजन त्या हवेला एक्सपांड होऊ देत नाही. म्हणून टायर बर्स्टिंगच्या केसेस आता जवळपास संपलेल्या आहेत. आणि ते काय व्हायचं, ट्यूब फुटायच्या मधल्या. ट्यूब लवकर फुटेल ना. बेटा काय पाहिजे, घेऊन जा. कारण बघा, टायरचं जे बाहेरचं रबर असतं ते खूप जाड असतं आणि ट्यूब मात्र अशी पातळ असते. तर ट्यूब लवकर फुटू शकते. आणि आधीच्या गाड्यांमध्ये कसं व्हायचं, ट्यूब मध्येच सगळी हवा राहायची. ती फुटली तर मधल्या टायर मध्ये काहीच राहायचं नाही, ते खाली बसून जायचं. आता काय केलंय आपण, टायर ट्यूबलेस बनवले, त्याच्यामध्ये ट्यूबच नाही. आणि त्याच्यात भरायला काय आपण, नायट्रोजन. आणि नायट्रोजन कुलिंग एजंट असतो आणि तो जास्त तापू देत नाही. म्हणून आता टेम्परेचर, आणि विशेषतः इन इंडिया वेअर टेम्परेचर गोज टिल 50 डिग्री सेल्सिअस इन समर, it becomes very important to use such kind of gases. म्हणून आता हे दिस इज टेक्नॉलॉजी. तर वाय डू वी लर्न सायन्स, ठीक नाही? तर सायन्स आपण नुसतं शिकायचं नाही, वी शुड लर्न टू अप्लाय इट इन प्रॉब्लेम सॉल्विंग.
ते जे प्रॉब्लेम्स यायचे ते आता सॉल्व्ह करायला लागलो आपण. म्हणून बल्बमध्ये पण, कारण बल्बचा काच काय असतो, पातळ असतो, तो फ्लिंट ग्लास म्हणतात त्याला, साधा ग्लास असतो. आधी काय व्हायचे, टंगस्टन जो असतो ना, टंगस्टनचा हे जास्त असतं बेटा, कंडक्टिव्हिटी खूप जास्त असते, त्याचा मेल्टिंग पॉइंट खूप हाय असतो टंगस्टनचा, तो लवकर मेल्ट होत नाही. किती असतो, नियरली 3400 डिग्री सेल्सिअस. इट्स नॉट अ जोक. व्हेरी व्हेरी नाईस क्वेश्चन. त्याच्यामध्ये लक्षात घ्या, खूप जास्त त्याचा मेल्टिंग पॉइंट आहे, म्हणून तो खूप तापतो. खूप तापल्यामुळे तो खूप करंट फ्लो करू शकतो, आणि खूप करंट फ्लो केला, व्होल्टेज जास्त घेतो. जेवढं व्होल्टेज जास्त तेवढे युनिट जास्त, वर्क डन, आणि म्हणून आपलं बिल जास्त यायचं. म्हणून जुन्या काळात जे बल्ब वापरायचे घरी, बल्ब, ट्यूब, हे की नाही, ह्याच्यामध्ये काय व्हायचं, खूप जास्त व्होल्टेज लागायचं, म्हणून घरात बिल जास्त यायचं. मग ते काढून काय केलं आपण, सीएफएल आणली. सीएफएल ची एक टेक्नॉलॉजी आली होती मधल्या काळात. आता आपले बाकीचे तर बल्ब निघून गेले, ते आता फक्त बघा खेड्यापाड्यामध्ये रस्त्याच्या खांब्यांवर ते छोटे बल्ब लावलेले दिसतात आता. एरवी तुम्हाला शहरांमध्ये तर कोणी आता तसे बल्ब घरात वापरतच नाही. आमच्या लहानपणी त्याचेच बल्ब होते. मग सीएफएल आले, पण सीएफएल ची टेक्नॉलॉजी तेवढी हेल्पफुल नव्हती, म्हणून आता आपण त्या सगळ्यांना रिप्लेस केलंय एलईडीने. आणि एलईडी आता हे जे बल्ब आहेत ना, दीज आर व्हेरी कॉस्टली. म्हणजे तुम्हाला सांगतो, हा जो तुमच्या इथे लागलाय किंवा तुमच्या डोक्यावर जो आहे, तो 12 वॅटचा आहे. 12 वॅट त्याचा पॉवर आहे, म्हणजे तो तेवढं वर्क करतो. म्हणजे बघा, 12 जूल पर सेकंड असा त्याचा अर्थ असतो. 12 वॅटचा आहे तो. तो खूप महाग आहे. तो एक लाईट, म्हणजे त्यावेळेस सिस्का नावाची कंपनी होती, तो एक लाईट मी त्यावेळेस, आता याला घेऊन व्हायले नियरली 10 इयर्स प्लस, 10+ इयर्स व्हायले या लाईटला. अनुष्का जन्माच्या आधीच घेतले तेव्हाची, म्हणजे 11+ इयर्सही होऊन गेले, आता 14 इयर्स होते. तेवढे इयर्स झाले याला. त्यावेळेस मी ह्याला घेतलं होतं 1500 रुपीजला एक. फक्त या रूम मध्ये बघा तुम्ही, 12 वॅटचे ते 3, हे 3 किती झाले, 6, म्हणजे 9,000 रुपये. हे 9,000 रुपयाचे फक्त लाईट आहे. हे छोटा आहे बघा, हा दिसायला एवढा आहे की नाही, हा 800 रुपयाला आहे एक. 9,800, ते बघा, ते 800, म्हणजे किती झाले, 10,600 रुपये झाले. अजून आहे, हा, संपले. हे टिंगरे आहेत की अजून, हे 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 700-700 रुपयाचे आहेत. बघा, हे 6, म्हणजे 4,200, म्हणजे बघा सरळ झाले 11,200 जवळपास. हा हा आता आता तो जो 12 वॅटचा लाईट आहे, तो आता कमीत कमी 3,000 रुपयाला एक असतो. खूप महाग आहेत बेटा. हा, पण तू विचार कर, मी आता थोड्या वेळापूर्वी बोललो, ह्याला जवळपास 14 वर्ष झाली. म्हणजे बघा, याची लाईफ किती जास्त आहे. आणि याच्यातला एकही लाईट मी अजून रिपेअर नाही केला. ठीक आहे, फक्त हे जे आहे ना, हे एका आतंकवादी हमल्यात मेलं. म्हणजे एकदा इथं खूप हाय व्होल्टेज आला होता डीपी वर. हा, हे बंद आहे आपलं, हे बंद आहे, हे बंद आहे, बंद आहे, काळजी करू नको. ते 20 वॅटचे ते एलईडी भेटतात, ते स्वस्त भेटतात. हो रे, टेक्नॉलॉजी वेगवेगळी आहे ना. तुम्ही जर ह्याला कधी बाहेर काढलं असत, तर बघा, याच्यात तुम्हाला असे 2 तारा बाहेर आलेल्या दिसतात. हा, एलईडी मध्ये मी म्हणलं ना, याच्यामध्ये गॅसेस भरण्याची गरज नाही पडत. असतात गॅस, कधी कुलिंग एजंट म्हणून यूज करतात, आर्गॉन वगैरे यूज होतो, नोबल गॅस. ठीक आहे, तर हे गोष्टी लक्षात घ्या. हा फक्त एकदा काय झाला, खूप मोठं एकदा या कॉलनीमध्ये अचानक डीपीवर ओव्हरलोडिंग झालं, खूप मोठ्या प्रमाणात व्होल्टेज आलं. हाय व्होल्टेज आल्यामुळं काय झालं, आमच्या गल्लीत जवळपास सगळ्यांच्या घरातले जवळपास सगळे लाईट उडाले होते, सगळ्याचे खराब झाले. त्याला बरेच दिवस, तू खूप लहान होती तेव्हा. असे उडाले एकदाच कॉलनीमध्ये, खूप मोठ्या प्रमाणात जातात, फटफटफट आवाज आल्यासारखं झालं, बंद झाले सगळ्याचे. त्यावेळेस फक्त आपल्या घरामध्ये ते सगळे जिवंत राहिले, एकच मेलं त्या दिवशी. हे एकच मेलं. हा हा, हे गेलं बिची. नाही नाही, हे आहे खालचं जिवंत आहे अजून. कोण नाही, ते चालू आहे. कसं काय नाही, आहे. हे आपण असेच आणले होते उचलून,
मग हे त्या मानाने चांगले जगले. हे फक्त दिसायला सुंदर आहे. समजलं? हा, हे छोटा जिवंत आहे, आपल्याला पाहिजे तेवढा. ठीक आहे. तर एलईडीचे खूप सारे फायदे आहेत बेटा. तर एलईडीचा सगळ्यात मेन गोष्ट काय लक्षात ठेवाल? इट रिक्वायर्स व्हेरी लेस व्होल्टेज, सो इट टेक्स व्हेरी लेस काय म्हणू आपण युनिट्स. म्हणून CFL वगैरे आपलं एलईडी वापरले की खूप कमी लाईट बिल येतं. त्याच्यानंतर अजून एलईडीचा यूज कुठं कुठं होतो बघा. रिटेल स्टोअर मध्ये छोटे लाईट्स असतात, हॉटेलमध्ये लाईट्स असतात. आता COB नावाचे लाईट आलेत माहिती मला. हॉटेलमध्ये असे ते कलरफुल